सर्वसामान्यांच्या हक्कासाठी अधिकारासाठी झिजतात, तर अलीकडे तीच पत्रकारिता लोकाभिमुख दिसत नाही तर ती राजकीय पक्षाभिमुख दिसत आहे. ज्यांची सत्ता असो त्यांचा उदो उदो करणारी पत्रकारिता आपल्याला दिसत आहे. या सगळ्या गोष्टीचं चिंतन व्हावं यासाठी आपल्या कमिटीने हा विषय या ठिकाणी निवडलेला आहे. या विषयाला मान्यवर आपल्या सर्वांच्या साक्षीने न्याय देतील हाच आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि या दुसऱ्या सत्राला शुभेच्छा देतो. धन्यवाद. योजना राबवतं. त्याचाच एक भाग म्हणजे युवा संसद. आणि आजची ही 5वी युवा संसद या सभागृहामध्ये आयोजित केली आहे आणि त्याचं पहिलं सत्र झालं असून या दुसऱ्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे. शिवाय या सत्राचं दीप प्रज्वलन करून धन्यवाद. या सत्राची सुरुवात आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. सर्वांना विनंती आहे आपण राष्ट्रगीतासाठी आपल्या जागेवरती उभे राहूयात. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्च
चञ्चल जलधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारतीय मनोगत या मंचावरती संपन्न होतील. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या विद्यापीठातून विद्यार्थी या युवा संसदेसाठी उपस्थित आहेत आणि म्हणून प्रथमतः या मंचावरती मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत अनिकेत महामुनी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे चे विद्यार्थी. महामुनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी. विषय घेऊन येत आहे भारतीय पत्रकारिता लोकांभिमुख की पक्षांभिमुख. आज खरं तर म्हणायला गेलं तर भारतीय पत्रकारिता किती पक्षांभिमुख आणि किती लोकांभिमुख याविषयी आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आज वेगवेगळे पत्रकार वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या घेऊन येत असतात. त्यामध्ये काही सामाजिक, आर्थिक, राजकीय, काही पक्षांविषयी असतात आणि काही पत्रकार हे ज्यावेळी पक्षांविषयी बातम्या करत असतात त्यावेळी असं दिसून येतं की ते एकमेकांविषयी टीका करत आहेत. आणि जर असेच वेगवेगळे पक्ष जर एकमेकांविषयी टीका करत राहिले तर आपल्याला वाटतं की या पक्षांचेच एकमेकांमध्ये वाद होत आहेत. आणि जर का हे असंच राहिलं तर कुठेतरी जनहित हे बाजूला राहते असं आपल्याला दिसून येते. जनतेचा विकास हा खुंटतोय असं दिसून येतं. तसेच प्रत्येकजण हा प्रसिद्धीच्या मागे लागला आहे. प्रत्येकजण आज आपण पाहतो की रस्त्याने जाताना बॅनर लागलेले दिसतात. कारण का तर आपलं नाव मोठं व्हावं म्हणून. परंतु शिवाजी महाराज देखील राजकारण करत होते. परंतु त्यांनी देखील सांगितलं आहे राजकारण उदंड करावे परी कळवची न द्यावे. त्याचबरोबर प्रसिद्धीच्या मागे न लागता सिद्धी कशाप्रमाणे करता येईल अशा पद्धतीने विचार करावा. त्याचबरोबर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे कर्म ही सिद्ध्यंती. याचप्रमाणे जर व्यक्ती आपलं कार्य करत राहिला तर तो प्रचार न करताच निवडून येण्याची शक्यता आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज राजकारणामध्ये अनेक वेळा पैसे देऊन मतं घेतली जातात. याचा अर्थ मतं ही विकत घेतली जात आहेत. परंतु जर शिवकाळामध्ये पाहिलं तर त्यांनी पैशाची मनाची मानसिकता न जोडता त्यांनी मनं जोडलीत. आज आपण पाहतो की माणसांची मानसिकता ही पैशाशी जोडली जात आहे आणि मतं घेतली जातात आणि निवडणुका होत आहेत. त्याच पद्धतीने आज आपण पाहतो की भारतीय पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मानला जातो. त्याच पद्धतीने समाजामध्ये होणाऱ्या अनेक न्यायविषयी अन्यायविषयी गोष्टी ही या गोष्टी पत्रकारितेतून समोर येत असतात. आणि आज आपल्या जन्मतावर जनांच्या मनावर मोठ्या प्रमाणात त्याचा प्रभाव पडत असतो. आणि खरं तर पत्रकारांनी देखील TRPसाठी पक्षांच्या बाजूने त्याचबरोबर कोणत्याही नेत्यांचे समर्पण न करता त्यांनी समाजात होणाऱ्या सत्य घटना सात्विक गुणानुसार आपापले तत्त्व पाळून या गोष्टी लोकांच्या समोर आणाव्यात. त्याचबरोबर या गोष्टींचे जे पालन करत आहेत, जे निष्ठेने पालन करत आहेत त्यांचं मी आभार मानतो आणि 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विनंती करतो आदरणीय ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर सरांना की त्यांचा सन्मानामध्ये विद्यार्थी मनोगतामध्ये सन्माननीय अनिकेत महामुनी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतो. धन्यवाद. यानंतर मी विद्यार्थी मनोगतामध्ये विनंती करतो सन्माननीय राहुल गिरी यांना की आपण आपलं मनोगत मंचावरती व्यक्त करावं. हॅलो, नमस्कार. मी बीडवरून आलो आहे. सर, आमच्या दर्पणाला आता तडे गेले आहेत. केसरीची सिंहगर्जना कधीचीच थंडावली आहे. सकाळचा चहा सकाळसोबत गोड लागत नाही. लोकमताचं मूल्य आता हरवलं आहे. लोकसत्ता हातची कधीच निघून गेली आहे. यंग इंडिया आता म्हातारा झाला आहे. म्हणजे भयपेरणीच्या राष्ट्रीय प्रकल्पामध्ये सहभागी होऊन कुठून तरी आवाज येतो आहे. उघडा डोळे बघा नीट, रहा एक पाऊल पुढे, अचूक बातमी ठाम मत. अशा स्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत भारत व मूक नायकाचं स्मरण करत मी व्यासपीठावरती उभा राहुल गिरी भारतीय पत्रकारिता किती लोकाभिमुख किती पक्षाभिमुख
या विषयावरती अवघ्या 3 मिनिटात माझी मतं मांडणार आहे. सर, पत्रकारिता लोकाभिमुख असणं म्हणजे या लेखनीत माझ्या तो भेदभाव नाही, इथल्या या जगाशी माझा कुठला करार नाही, ही करारविरहित भावना घेऊन पत्रकार आपली भूमिका ज्यावेळी मांडत असतो त्यावेळी तो पत्रकार हा लोकाभिमुख आहे असं म्हणायला हरकत नाही. पत्रकारिता पक्षाभिमुख असणं म्हणजे फक्त एखादा राजकीय पक्षाला अनुसरून पत्रकारांना मत मांडणं असं मी म्हणणार नाही, तर त्याच्या वैयक्तिक मताला अनुसरून असेल किंवा इतर कुणाच्याही मताला अनुसरून एक बायस मनामध्ये ठेवून पत्रकारिता जेव्हा आपली भूमिका मांडत असते त्यावेळी ती पत्रकारिता ही पक्षाभिमुख असते. आपण विचार करतो त्यावेळी आपल्या एक गोष्ट लक्षात येऊ शकते की अगदी बाळशास्त्री जांभेकरांपासून टिळक, आगरकर, आंबेडकर, अत्रे, त्यानंतर पुढे गोविंद तळवलकर, टिकेकर, खाडीलकर इथपर्यंत म्हणजे 90 पर्यंत आमची भारतीय पत्रकारिता आपण जर पाहिली तर या कालखंडातली ही सगळी माणसं ज्यांनी भारतीय पत्रकारितेला उभारी देण्याचं काम केलं, ही माणसं कुठल्या ना कुठल्या तरी सुधारणावादी चळवळीशी जोडली गेलेली माणसं होती आणि या सगळ्या लोकांनी पत्रकारिता हे व्रत म्हणून स्वीकारलं होतं. मात्र नवयुग पत्रकारिता ही मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायाच्या स्वरूपात ज्यावेळी आपल्याला दिसायला लागली तिथून पुढं या नवयुग पत्रकारितेचं मुख्यतः पक्षाभिमुखीकरण झालंय असं मी स्पष्टपणे या विषयाच्या माध्यमातून या ठिकाणी नमूद करेल. मुळात भारतीय पत्रकारिता मग ही नवयुग पत्रकारिता पक्षाभिमुख का झाली किंवा ही पत्रकारिता पक्षाभिमुख का आहे याच्या पाठीमागचं एक महत्त्वाचं किंवा आणखी एक कारण विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की नवयुग पत्रकारितेमध्ये संपादक किंवा पत्रकारांना जे स्वातंत्र्य होतं ते स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणात कमी होऊन मालकांच्या हाती मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य एकवटलं गेलं हे आपण स्पष्टपणे त्या ठिकाणी पाहू शकू. मध्यंतरी एका पत्रकाराला सर प्रश्न विचारण्यात असा आला होता की भारतातल्या पत्रकारांना नेमकं स्वातंत्र्य किती आहे. त्यावेळी त्या पत्रकारानं उत्तर दिलं होतं की मालकानं गळ्यात बांधलेली दोरी स्वतःभोवती जितकं फिरू देते ना अगदी तितकंच स्वातंत्र्य. म्हणजे पत्रकारांना दिलं जाणारं स्वातंत्र्य नवयुग कालखंडामध्ये किंवा 90 नंतर मुख्यतः कमी होत गेलं आणि या स्वातंत्र्यापायी, या कमी झालेल्या स्वातंत्र्यापायी मग लोकांना आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे क्रिकेट, क्राईम आणि सिनेमा या 3Cच्या पलीकडे भारतीय पत्रकारिता, नवयुग पत्रकारिता जाऊन पोहोचत नसताना मुख्यतः आपल्याला दिसून येतं. आणि मग लोकांना आवडणाऱ्या गोष्टी फक्त दाखवायच्या इथपर्यंतच ती पत्रकारिता तग धरू नये किंवा टिकू नये हे आपण स्पष्टपणे आजच्या काळामध्ये या ठिकाणी पाहू शकू. मुख्यतः बातमी ही 90 पर्यंत सर शोधली जात होती आणि मला तरी असं वाटतं विद्यार्थी म्हणून की बातमी ही शोधायची असते, बातमी ही लिहायची नसते. आणि मग नवयुग पत्रकारितेत किंवा अलीकडच्या काळामध्ये बातमी ज्यावेळी लिहिली जायला लागली त्यावेळी मालकाला अनुसरून त्याला हवं तसं तेल, तिखट, मीठ त्या बातमीला लावलं जायला लागलं आणि त्यामध्ये मग स्वतःचा बायस ज्यावेळी ओतला गेला ना त्यावेळी ती पत्रकारिता पक्षाभिमुख झाली. एक फार मजेदार उदाहरण आहे, ज्यावेळी श्रीदेवीचं निधन झालं होतं त्यावेळी निधन झाल्यानंतर या देशातली माध्यमं इतकी हपापली होती की आता श्रीदेवीच्या निधनाचा बाथटबमध्ये बुडालेला फोटो मला पाहिजे आणि तो फोटो प्राप्त करण्यासाठी हपापलेल्या माध्यमांनी फोटो मिळत नाही. अशा वेळी एका वृत्तवाहिनीनं अक्षरशः इंटरनेट ग्राफिक्सच्या माध्यमातून बाथटब बनवला, एका वृत्तवाहिनीनं त्यामध्ये बुडालेली श्रीदेवी दाखवली, एका वृत्तवाहिनीनं तर त्या ठिकाणी उभा असलेला बोनी कपूर सुद्धा दाखवला. सर, दक्षिणेतल्या एका वृत्तवाहिनीनं त्यावेळी कहर केला होता, त्यांनी आपल्या स्वतःचा पत्रकार बाथटबमध्ये उतरवला आणि तिथून बातमीचं कास्टिंग सुरू केलं. यावेळी एका व्यक्तीनं ट्विट केलं होतं, या दरम्यान या बातमीवरती एका व्यक्तीनं ट्विट केलं होतं, ते फार महत्त्वाचं होतं. ते ट्विट असं होतं की ज्यावेळी तो पत्रकार त्या बाथटबमध्ये उतरून बातमीचं कास्टिंग करत होता ना त्यावेळी तो पत्रकार त्या टबमध्ये बुडाला नाही, मात्र भारतीय पत्रकारिता त्यावेळी त्या टबमध्ये बुडाली होती. आणि मग श्रीदेवी समवेत त्या भारतीय पत्रकारितेच्या लोकाभिमुखतेला सुद्धा खांदा द्यावा लागला होता. आणि म्हणून ही सगळी प्रसंग किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर भारतीय पत्रकारिता इथं आपल्याला पक्षाभिमुख दिसून यायला लागते. सर, मला असं वाटतं माझ्या अभ्यासाप्रमाणे की पत्रकारितेमध्ये 5W फार महत्त्वाचे होते. मग ते व्हॉट, व्हाय, व्हेन, हू, हाऊ हे 5W महत्त्वाचे होते. पण आता बातमी ही ऑटो पायलट मोडवरती आहे सोशल मीडियामुळे, आमच्या हातात बातमी आहे. म्हणून आता पत्रकारांनी, माझं असं मत आहे की व्हाय नाऊ आणि व्हॉट नेक्स्ट या पद्धतीनं जर बातमीचा विचार करायला जर सुरुवात केली तर मला असं वाटतं की मग पत्रकारितेचं थोडंसं लोकाभिमुखीकरण या कालखंडात झाल्याशिवाय त्या ठिकाणी सुरुवात होईल. मध्यंतरी एका वर्तमानपत्राच्या मालकाचं एक मत किंवा एक विधान मी ऐकलं होतं. त्यांनी असं सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये पत्रकारिता ही फक्त सत्ता परिवर्तनातच महत्त्वाचा वाटा बजावत नाही किंवा भूमिका बजावत नाही, तर अलीकडच्या काळामध्ये ही पत्रकारिता आता सत्ता बनू पाहते. खरं तर पत्रकारितेनं विरोधी पक्षाची भूमिका समाजामध्ये निभवायची असते, परंतु आता पत्रकारिता ज्यावेळी सत्ता बनू पाहते तेव्हा सुरेश द्वादशीवारांचं एक फार सुंदर वाक्य आहे. ते असं म्हणतात की सत्तेला सत्य कधीच आवडत नाही, सत्तेला आवडते ती सोय. आणि म्हणून अलीकडच्या काळातली ही पत्रकारिता सोयीची झाली आहे. सोयीनं पत्रकारिता आता होत असल्याची आपल्या नजरेत यायला लागते. म्हणजे अगदी देशामध्ये JNU सारखं प्रकरण घडतंय, देशामध्ये जामिया मिलिया सारखी प्रकरणं घडतायत आणि बाहेरच्या वृत्तवाहिन्या, परदेशातल्या वृत्तवाहिन्या त्याची दखल घेत आहेत. परंतु आमच्या चॅनल्सला किंवा आमच्या वृत्तवाहिन्यांना मिसळसोबत ब्रेड खायचा की पाव यासारखी चर्चा करणं महत्त्वाचं वाटायला लागतं.
मग याचा अर्थ आम्ही विद्यार्थ्यांनी नेमका काय घ्यायचा, हा माझा या व्यासपीठाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे. खरं तर याच्या पुढे जाऊन मी मांडत असताना शेवटचा मुद्दा असा म्हणेल की पत्रकारिता पक्षाभिमुख होण्यामागे आणखी एक कारण मला दिसतं, ती इथली व्यवस्था आहे. म्हणजे मध्यंतरी मगाशी बोलताना सरांनी उल्लेख केला की टिळकांनी ब्रिटिशांना विचारलं की सरकारचं डोकं ठिकाणावरती आहे का, म्हणजे सरकारचं डोकं ठिकाणावरती आहे का असं आपण ब्रिटिश कालखंडात टिळक पत्र तिथल्या ब्रिटिशांना विचारत आहेत. म्हणजे ब्रिटिशांना आपण जुलमी व्यवस्था म्हणतो, त्यावेळी ब्रिटिश सुद्धा टिळकांचा विरोध करत असताना कायद्यानं विरोध करतात, कायद्याचं तत्व वापरतात. ब्रिटिश सुद्धा टिळकांच्या विरोधात खटला भरतात. परंतु अलीकडच्या काळात मध्यंतरीच्या 5-6 वर्षामध्ये किती पत्रकारांच्या हत्या झाल्या, किती संपादकांना काढून टाकण्यात आलं. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण एका दृष्टीनं, हा सुद्धा विचार मला वाटतं आपण श्रोत्यांनी किंवा रसिकांनी या दृष्टिकोनातून करणं हे अत्यंत आवश्यक आहे. या विषयाच्या माध्यमातून ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे की आवाज दाबण्याचं काम होतोय, तरी सुद्धा काही माणसं बोलतायत, परंतु ती हाताच्या बोटावरती मोजण्या इतकीच आहेत, हे महत्वाचं आहे. हाताच्या बोटावरती मोजण्या इतकीच माणसं बोलतायत. असं म्हणतात, एक सुभाषितकार असं लिहितो हिंदीतला शायर की जो आदमी मरा हुआ होता है वो आदमी बोल नहीं पाता, कुछ सुन नहीं पाता, कुछ कह नहीं पाता, मगर जो आदमी कुछ कहता नहीं, कुछ सुनता नहीं, कुछ बोलता नहीं, वो आदमी मर जाता है. या पद्धतीनं पत्रकारिता, आता ज्यावेळी पत्रकारितेचं लोकाभिमुख असलेलं मूल्य संपतं ना, तो आत्मा आहे पत्रकारितेचा, ते हृदय आहे, त्यावेळी पत्रकारिता सुद्धा मृतवत असते. हे आपल्याला या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बोलणारी माणसं आता तयार झाली पाहिजेत. आणि सत्ताधीशांच्या तोंडावरती सत्ताधीशाच्या विरोधात फक्त 2च माणसं बोलू शकतात. एक त्यानं त्याच्या पदरी बाळगलेला विदूषक, आणि दुसरा म्हणजे फाशीवरती जायची तयारी ठेवलेला क्रांतिकारक. आमची पत्रकारिता, आजची पत्रकारिता विदूषक तिला बनायचं नाहीये. आणि दुसरा मुद्दा, आजची पत्रकारिता ही क्रांतिकारक बनू शकत नाही. हे वर्तमान चित्र आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मराठवाड्यातले कवी नारायणपुरी फार सुंदर लिहितात की मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे, जगास पाहण्यानवी दृष्टी देतो आहे, मी अक्षर अक्षर पेरीत जातो रक्त, मी लाथाडून देतो अशी हजारो तख्त. ही तख्त भेदण्याची वृत्ती आजच्या पत्रकारितेत यावी आणि त्या पत्रकारितेचा प्रवास लोकाभिमुख होण्याच्या दिशेनं व्हावा, एवढंच या निमित्तानं मी म्हणेल आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया तोप राहुल गिरी.